हाय, एवढं हल्ला हल्ला चालू आहे. तर आता मस्त रेडी झाली आणि पूजेला जातोय आम्ही. तर इथे मस्त आरतीचं ताट पण करून घेतलं होतं आणि तुम्हाला वाटत असेल 2 ताट कसे का, तर मम्मी आणि सोनू पण इकडे आली होती, त्याच्यामुळे काही काम होतं त्यांना आणि तिचं ऑफिस पण इकडनं जवळच होतं, तर त्याच्यामुळे ते इकडे आले होते सकाळी. आणि मग इथे आम्ही तिघी मिळून पूजेला गेलो होतो. तर इथे बघू शकता आता इथे आम्ही पूजा करतोय. आणि बरं झालं की पाऊस थांबलेला होता थोडा वेळ, म्हणजे त्या दिवशी काय असं खूप पाऊस आला नाही, पण मध्ये मध्ये चालू होता. आणि मग इथे मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली. त्यासोबत असं नेहमी नेहमी तर कधी घडणार नाही की आम्ही म्हणजे तिघी अशा सोबत पूजा करणार, पण यावेळेस तसं पॉसिबल झालं होतं, त्याच्यामुळे इथे पूजा वगैरे केली. सगळं झाल्यावर मस्त आरती वगैरे करून घेतली. आणि मग त्याच्यानंतर पूजा वगैरे झाल्यावर ही म्हणजे ऑफिसला निघून गेली आणि मग आम्ही घरी होतो. मग आमचं सगळं चाललं होतं. मस्त वाटत होतं, कारण दरवर्षी मी एकटीच जाते पूजेला आणि यावेळेस ह्या पण होत्या त्याच्यामुळे. पण असो, मग इथे पूजा सगळी झाली आणि मस्त इथे थोडंसं रील पण शूट केले, सोबत व्हिडिओ पण असं सगळं सोबत चालू होतं. त्याच्यामुळे इथे थोडासा मजा पण येत होती आणि सगळं पूजेचं पण हे चाललं होतं. तर तुम्हाला वाटत असेल की हा व्लॉग किती लेट टाकत आहे मी, पण काय झालं ना, तुम्हाला माहीतच आहे आम्ही नवीन फ्लॅट घेतलेला आहे, तर त्याची पण आमची गडबड चालू आहे, कारण आमचं आता ते काम होतच आलं आहे. त्याच्यामुळे तिथे कसं आता हे करायचं आहे, म्हणजे वास्तुपूजन वगैरे करायचं आहे, त्याची पण तयारी सोबत चालू आहे. आणि आता जेव्हा हा व्लॉग मी एडिट करत आहे तेव्हा आमचं शिफ्टिंग वगैरे सगळं झालेलं आहे. तुमच्यासोबत ते पण व्लॉग येणार आहे. शिफ्टिंगचं नाही येणार आहे, कारण मी काही शूटच केलं नाही. तेवढं म्हणजे शूट करणं, त्यासोबत रुजूल, त्यासोबत सामान, म्हणजे सगळं हे करणं आणि शिफ्टिंग करणं खूप म्हणजे अवघड होतं माझ्यासाठी. त्याच्यामुळे यावेळेस काही शिफ्टिंगचं व्लॉग बनवलंच नाही आहे मी. फक्त आता हा व्लॉग म्हटलं तुमच्यासोबत जे पण थोडेफार क्लिप्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करून देते. आणि मग त्याच्यानंतरचा व्लॉग नवीन घरातून येणार आहे तुमच्यापर्यंत. तर इथे ना मग जवळच एक मंदिर पण होतं देवीचं, तर म्हटलं चला देवीला पण जाऊन यावे. तिथे देवीच्या मंदिरात आलो आणि मस्त इथे पण देवीची पूजा वगैरे केली, तिची पण ओटी वगैरे भरून घेतली. आणि मग हे काही आमचं ठरलं नव्हतं, हे अचानक तिथे पूजा करता करता डोक्यात आलं. तर मग वाटलं डोक्यात आलं तर मग केलंच पाहिजे, त्याच्यामुळे मग इथे आलो आणि हे सगळं केलं. तर असा होता आमचा वटसावित्रीचा व्लॉग. हाय 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 फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स. तर आता आम्ही सकाळी निघालो. सकाळी नाही आहे, 10 वाजले. सगळं घरातलं आवरून काही काम आहेत बाहेर ते करायचे आहे, तर ते सगळे करायसाठी म्हणून, कारण तुमच्यासाठी खूप मोठा सरप्राईज आहे समोर. काही दिवसात नाही, आता फक्त थोडेच दिवस राहिले आहे, तर तुम्हाला ते बघायला मिळणारच आहे. आणि सरप्राईज काय ते तुम्हाला मी थोडंसं सांगून देते. ॲक्च्युली आम्ही न्यू फ्लॅट घेतलेला आहे, तर त्याचंच आता सगळं काही चाललेलं आहे, तीच सगळी गडबड चालू आहे. त्याच्यामुळे थोडीशी धावपळ. तर आता काय सामान घ्यायचं आहे, तो म्हटलं चला बाहेर निघून. आणि आज पावसाने तर सकाळपासून पाऊस येत आज. थोडं नाही, बुजूनच आहे पूर्ण. तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण पण. तर चला आज काय होते दिवसभरात बघूया. तर इथे हे घाणीचं तेल घ्यायचं होतं, त्याच्यासाठी थांबलो होतो आणि पाऊस बघू शकता, पाऊस काय थांबायचा नावच नाही घेत आहे. तर इथे भरपूर पाऊस पडत होता. आणि हे व्लॉग कधीच आहे माहिती आहे का, जेव्हा पुण्यामध्ये खूप जास्ती पाऊस झाला होता आणि पूर पण आलं होतं तेव्हाचं आहे. तर असो, कारण क्लिप्स होत्या. काय करत आहे रुजुल डॅडा? पेट्रोल भरतंय. ओके. तर इथे घरून निघल्याबरोबर पहिले गाडीचं पोट भरावं लागते, कारचं, मग पुढे जावं लागते. तर इथे आता पेट्रोल भरत आहे आणि मग पुढे जाऊ आता. हे व्लॉग बनवण्याचं म्हणजे अपलोड करण्याचं कारण तेच होतं की मेमरीज राहतील, कारण वटसावित्रीचा मी व्लॉग टाकलंच नव्हतं त्यामुळे. मग बाहेरचं सगळं काम निपटून घरी आले आणि आज संध्याकाळी काय ना झुणका भाकरीचंच हे केलं होतं मी. तर आम्ही ॲक्च्युली गेलो होतो बाहेर, इन्व्हर्टर वगैरे आम्हाला बघायचं होतं, तेच बघायला. मग ते छोटे मोठे घराचे जे पण काम आहेत आता ते करून घ्यायचे सगळे. तर इथे बघू शकता मस्त जेवण बनवून गेलं आहे.
आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला हे असं झालं होतं. तुम्हाला माहीत असेल इंद्रायणीला पूर आला होता. तर आमच्या घरून बघू शकता इंद्रायणी नदी किती जवळ आहे आणि अशी वाहत होती ती, बापरे! आणि हे अवघ्या 1-1.5 तासातच घडलं होतं हे सगळं. कारण मी सकाळी उठून जेव्हा बाहेर आले ना, तेव्हा इथे काहीच म्हणजे खूप असं पाणी वाहत होतं, पण त्याचं खूप भरायला नाही लागलं होतं. पण नंतर थोड्या वेळाने 1-1.5 तासांनी आणखी बाहेर येऊन बघितलं तर बापरे! काय सांगायचंच काम नाही, पूर्ण पूर. आणि त्याच्यातल्या त्याच्यात समोर वारी पण होती. म्हणजे समोर काही दिवसात. तर ते सगळं असं घडलं. तुम्हाला बाकीचं तर माहीतच आहे, कारण सगळ्या न्यूजवर इथे तिथे ते होतंच. तर पाऊस पण बघू शकता किती मोठा पडला होता. तर असा होता हा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. आणि आता नेक्स्ट व्लॉगपासून तुम्हाला मी नवीन घरचं म्हणजे व्लॉग येणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर चला, कसा वाटला नक्की सांगा. आणि जुना आहे व्लॉग पण तुम्ही नक्कीच बघा. तुम्हाला पण कसं वाटलं तर ते पण सांगा. आणि पाऊस बघू शकता, बापरे! आता बघताना पण इतका पाऊस झाला होता की काय सांगायचं. आणि त्याच्यातल्या त्याच्यात आमची पूजा होती आणि हा पाऊस, पूर, सगळी गडबड झाली. पण सगळे एंडला चांगलं झालं. तर चला भेटू.